ठाकरेंच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावले। फुटीर खासदारांनंतर आता ठाकरेंच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती आहे। फुटीर खासदारांच्या गटाला परवानगी देऊ नका अशी विनंती करणार आहे। अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन विनंती करणार असल्याची माहिती आहे। या क्षणाची मोठी बातमी समोर येते। ठाकरेंच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती आहे। फुटीर खासदारांनंतर ठाकरेंच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी बोलावलंय। त्यानंतर फुटीर खासदारांच्या गटाला परवानगी देऊ नका अशी विनंती ठाकरेंचे खासदार करणार असल्याची माहिती। मुंबईतील पावसावर ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई महानगरपालिकेत सुस्त सरकार आहे, महापौर कोण आहे हाच मुळात प्रश्न असून महापौरांच्या बाजूला भाजपचे मोठे नेते बसतात। आम्ही ज्या सत्तेत होतो तेव्हा आमच्यावर टीका केली जायची, पण आता कोणावर टीका करणार असा सवाल देखील महेश सावंत यांनी उपस्थित केला। 2-3 वर्ष हिंदमातामध्ये पाणी तसं भरत नव्हता, परंतु यावेळी खरोखर त्यांनी तसे स्टॉर्म वॉटरच्या लाईन अजूनही साफ केलेल्या नाहीये। धारावीसारखा ह्याच्यामध्ये गटार पूर्ण ओव्हरफ्लो होणार आहे। मिठी नदीचा तुम्हाला यावेळी भरपूर त्रास दिसणार आहे। अजून पावसाला सुरुवात झाली नाही तरी एवढा पाणी रिमझिम पडतोय, तर एवढा पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे, जिथे जिथे साचतंय। जर पूर्ण 26 जुलै सारखा झाला तर पूर्ण मुंबईमध्ये स्विमिंग टँक होईल। मुंबईचा महापौर कोण याच्यावरती खरं तर चर्चा आहे, कारण मुंबईचा महापौराला काय अधिकार वाटत नाही। मुंबईच्या महापौराच्या आजूबाजूला बसतात भाजपचे मोठमोठे नेते, तेच डिसिजन घेतात। हे फक्त नावाची खुर्ची आहे। तर दुसरीकडे उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे। नैसर्गिक आपत्तीचं राजकारण करू नका। 25 वर्षांमध्ये मिठी नदीतला गाळ काढला असता तर आज ही वेळ आली नसती असं उदय सामंत म्हणाले। काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे काहीतरी डॅमेज होतं, परंतु त्याचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा हा पाऊस जर तुमच्या डोळ्यासमोर होता तर मिठी नदीतल्या गाळात पैसे कुणी खाल्ले? त्याच्यामुळे आम्हाला देखील बोलता येतं। मिठी नदीवर उपाययोजना ही वेळीच मुंबईच्या महानगरपालिकेनं तत्कालीन केली असती। ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिका 25-30 वर्ष होती त्यांनी केली असती, तर हा प्रश्नच मुंबईकरांच्या समोर उभा राहिला नसता। मिठी नदीच्या गाळामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लोकांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही। आम्ही मुंबईकरांच्या विकासाशी बांधील आहोत। मुंबईकरांना जे पाहिजे ते करून देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। नैसर्गिक आपत्तीमुळे काही जर गोष्टी घडल्या असतील तर त्याचे देखील सरकार निर्देश महानगरपालिकेला देईल आणि महायुतीची जी महानगरपालिका आहे ती मुंबईकरांची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।